पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड। समाजात रुजलेल्या अनिष्ट, अघोरी, अमानुष गैरसमजुतीमुळे समाजाचे अतोनात नुकसान होत आहे। लोकांचे होणारे शोषण व छळ थांबवण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रभावीपणे राबवण्याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी आज सूचना केल्या। त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा स्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी पोलीस उपअधीक्षक गृह सुवर्णा पत्की, सदस्य सचिव, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, माहिती अधिकारी फारुख बागवान, गणेश पाटील, महेंद्र कांबळे, योगेश पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अशासकीय सदस्य रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या जादूटोणा घटना व तक्रारींबाबत या बैठकीत चर्चा झाली। यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, श्रद्धा आणि अंधश्रद्धांमधील फरकाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करीत जादूटोणा विरोधी कायद्याचा धाक अनिष्ट कृत्य करणाऱ्या लोकांना समजण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात। गावात शहरात अशा घटना घडत असतानाच पोलिसांनी कडक कारवाई करावी, तसेच गुन्हे नोंदवल्याबाबत व्यापक प्रसिद्धी करावी। तत्पूर्वी श्री साळे यांनी या बैठकी पाठीमागील भूमिका जिल्हाधिकाऱ्यांना विशद केली।